वृंदा म्हणते की हे बघा, केदार आणि शलाका जे काही वागले त्याचा मलाही खूप दुःख होतंय. ती केदार आणि शलाकाला म्हणते की चला आता तुम्ही निघा या घराबाहेर, तुम्ही प्रत्येक वेळी असं काहीतरी करता आणि ते आमच्या गळ्याशी येतं. असं म्हणून केदार आणि शलाकाला आता ती घराबाहेर काढते. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी आणि सार्थक कविताला घरी घेऊन आलेले असतात. कविताला समोर बघून वृंदा मात्र खूप घाबरलेली असते. तर सुधा सार्थकला विचारते की कविता तुझ्यासोबत होती का? वृंदा सार्थकला म्हणत असतो की सार्थक काय झाले जरा सांगशील का? सार्थक म्हणतो की सगळं सांगतो. सार्थक आणि आनंदी आता घरामध्ये येतात आणि सार्थक जोरजोरात केदार आणि शलाकाला आवाज देत असतो. केदार आणि शलाका खाली येतात आणि कविताला समोर बघून त्यांना मोठा धक्का बसलेला असतो. सार्थक म्हणत असतो की लाजच सोडल्यात का तुम्ही? एक दिवस आम्हाला तुम्ही रस्त्यावर आणाल. वृंदा सार्थकला म्हणत असते की काय सार्थकराव, इथं आदर्श जेलमध्ये आहे आणि ही कविता तुमच्यासोबत होती का? बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ह्या डिवोर्सी मुली अशाच असतात आणि ही आनंदीसुद्धा अशीच आहे. कविता म्हणते की ओ बस झालं तुमचं, तुम्हाला सत्य माहिती आहे का? जर माहीत नसेल तर पहिल्यांदा ऐकायला शिका. आणि ती सांगते की तुमच्या ह्या मुलीने आणि तुमच्या ह्या जावयाने गोडाऊनच्या खोलीमध्ये मला डांबून ठेवलं होतं. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. तर शलाका म्हणत असते की नाही नाही, हा हिचा प्लॅन आहे, काही पण खोटं बोलतीये ही. कविता आता शलाकाच्या जवळ येते आणि म्हणते की काय ग, मी खोटी बोलतीये? आणि असं म्हणून जोरात शलाकाच्या कानाखाली ठेवून देते. वृंदा म्हणते की कविता, तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीवर हात उचललास? सार्थक म्हणतो की अगं काकू थांब जरा, आधी शलाकाला खरं काय आहे ते सांगू दे. कविता म्हणत असते की शलाका, तुझ्यामध्ये थोडीशी जरी लाज असेल ना तर आता खरं बोल आणि सगळ्यांना कळू दे की तुम्ही मला झोपेच्या गोळ्या दिल्या. सुधा विचारते की कविता मला सांगशील का जरा काय झालंय ते? आणि मग कविता घडलेला सगळा प्रकार सांगते की कशी यांनी मला कॉफी प्यायला दिली, त्याच्यामध्ये झोपेच्या गोळ्या होत्या, नंतर त्यांनी मला खोलीमध्ये डांबून ठेवलं आणि नंतर गोडाऊनमध्ये. कविता सर्वांना सांगत असते की वेळ जर आली असती ना, ह्या दोघांनी माझा जीवसुद्धा घेतला असता, पण फक्त आणि फक्त आनंदीमुळे वाचले मी. बरं झालं की शकूने माझा आवाज आहे आणि आनंदी आणि ती मला वाचवायला आले. वृंदा म्हणते की एक मिनिट, हिनेच बरं कसं तुला सोडवलं, याचा अर्थ आणि आता तू आळ माझ्या मुलीवर टाकतीयस का? कविता म्हणते की हे बघा, वाटेल ते गाणे रचू नका, हा जे सत्य आहे ना तेच सांगितलं तुम्हाला. सार्थक म्हणतो की बरोबर बोलतेय ती आणि त्याला मी आणि आनंदी आम्ही दोघंही साक्षीदार आहोत. सार्थक म्हणतो की काय रे केदार, तुला मागच्या वेळी समजवलं होतं ना मी. अक्षरशः लाज आणता तुम्ही. तुमच्या सगळ्या ह्या नादामध्ये वहिनीच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं? तुमच्या इतकीच काकूची सुद्धा चूक आहे, दरवेळी तुम्हाला पाठीशी घालते ती. कविता म्हणते की अरे सार्थक, तू कोणाला सांगतो? यांना स्वतःच्या मुलाचा संसार तरी वाचवता आला का कधी? वृंदा म्हणते की अगं सुद्धा ही खोटं बोलतेय. कोर्टात काय म्हटली होती ही आपल्याला की तुम्हाला सुखाने जगू देणार नाही आणि आता त्याचाच बदला घेते. शलाका आणि केदारला मुद्दाम अडकवते ती. माझा मुलगा तिथे जेलमध्ये आहे आणि सार्थक, तू भावाचं कर्तव्य विसरलास का? त्याच आदर्श तिथे आलेला असतो आणि म्हणतो की सार्थक कधीच त्याचं कर्तव्य विसरत नाही आई, आणि सार्थकमुळे सुटलोय मी. सार्थकचे वकील तिथे आले आणि त्यांनी मला सोडवलं. आदर्श कविताला म्हणतो की कविता थँक्यू की तू फोन करून सांगितलं की या सगळ्या प्रकरणात मी नव्हतो. खरं तर या प्रकरणाची मला लाजही तितकीच वाटते आणि कीवही येते. आदर्श कविताला म्हणतो की मला माफ कर. कविता म्हणते की आदर्श, तू कशाला माफी मागतोय? ज्यांनी हे केलंय ना त्यांना माफी मागू दे आणि त्यांच्यासोबत बघते मी काय करायचं ते. या केदारने आणि शलाकाने माझे जे काही हाल केले ना त्याची शिक्षा तर आता यांना भोगावीच लागणार. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवते. आदर्श म्हणतो की हो बोलव पोलिसांना, काय खरं काय खोटं होऊनच जाऊ दे आता. वृंदा म्हणते की म्हणजे बहिणीची आणि जावयाची बाजू सांभाळायची सोडून तू स्वतः पोलिसांना बोलवतो का? आता सोडून गेलेली बायको जास्त महत्त्वाची झाली आहे का सख्या बहिणीपेक्षा? आदर्श कविताला म्हणतो की कविता, तू कोणालाही इथे घाबरू नको, तू पोलिसांना फोन. शलाका कविताच्या हातातून फोन हिसकावून घेत असते आणि म्हणत असते की वहिनी प्लीज पोलिसांना फोन लावू नकोस ना. आदर्श म्हणत असतो की शलाका, ह्या सगळ्याचा विचार तुला आधीच करायला हवा होता. केदार म्हणत असतो की हवं तर मला हवी ती शिक्षा द्या, पोलिसांकडे आम्हाला पाठवू नका. परंतु कविता म्हणत असते की नाही, आता तर मी यांना पोलिसांतच पाठवणार. तितक्यातच आनंदी कविताला म्हणते की कविता मॅडम थांबा. आनंदी कविताला सांगत असते की मला माहिती आहे की तुमच्यासोबत खूप वाईट घडलंय, परंतु प्लीज या घरात पोलिसांना बोलावू नका. निदान आईंचा आणि काकूंचा तरी एकदा विचार करा. कविता म्हणत असते की अगं आनंदी, तू कोणाला वाचवते? ज्यांनी तुझा सून म्हणून कधी स्वीकारसुद्धा केला नाही त्यांना वाचवतीयस तू? काय इतकं चांगलं वागती आणि कोणासाठी वागतीयस? तर आनंदी तिला उत्तर देते की ह्या घरासाठी वागते. जेव्हा मला कोणाचाच आधार नव्हता ना तेव्हा या घराने मला आधार दिला.
त्यामुळे या घरावर जर काही संकट येणार असेल तर त्या संकटाला सामोरं जाण्याचं कर्तव्यसुद्धा माझं आहे. तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर माझ्यावर करा, मी जाईल जेलमध्ये. मला माहिती आहे की केदार राव आणि शलाका कडून खूप मोठा गुन्हा घडला आहे, त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. कविता म्हणते की तू बरोबरही करत असशील, कारण जगातल्या 90% स्त्रिया हेच करतात, आपल्या सासरच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीसुद्धा तिच्या सासरचे लोक तिला कधी चांगलं वागवत नाही. तुला एक सांगू का, जेव्हा हे लोक सुनेला मुलीप्रमाणे वागवतील ना, तेव्हा जास्तीत जास्त डिवोर्स कमी होतील. ठीक आहे, मी तुझ्या शब्दाचा मान राखते आणि नाही करत पोलिसांना कंप्लेंट, कारण शेवटी तू स्वतःचा जीव धोक्यात टाकून माझा जीव वाचवलायस. पण तुला सांगते की ह्या घरातले लोक खूप वाईट आहेत अगं. ह्या घरातले खरंच लोक चांगले असते ना तर माझा आणि आदर्शचा डिवोर्स कधीच झाला नसता. वृंदा म्हणते की हे बघा, केदार आणि शलाका जे काही वागले त्याचा मलाही खूप दुःख होतंय. ती केदार आणि शलाकाला म्हणते की चला आता तुम्ही निघा या घराबाहेर, तुम्ही प्रत्येक वेळी असं काहीतरी करता आणि ते आमच्या गळ्याशी येतं. असं म्हणून केदार आणि शलाकाला आता ती घराबाहेर काढते. केदार आणि शलाका म्हणत असतात की आम्हाला माफ करा, आमच्याकडून चुकलं, आम्हाला माहिती आहे. तितक्यातच अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मम्मा आपण कुठे चाललोय. तर शलाका सुधाला म्हणत असते की सुधा काकू आता तूच सांग ना आम्ही कुठे जायचंय, निदान आमच्यासाठी नाही तर अर्णवचा देखील तू एकदा विचार कर. आम्ही जर असं घराबाहेर गेलो तर अर्णव कुठे राहणार. केदार आणि शलाका तिथून निघून जातात तेव्हा सुधाच्याच पोटात तुटतं आणि सुधा म्हणते की थांबा, कोणीही कुठेही जाणार नाही. सार्थक म्हणतो की अगं आई काय करतीयस तू हे. तेव्हा सुधा म्हणते की तू तुला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलंय ना, तीही राहते ना इथे, मग हे सुद्धा इथेच राहणार. मग माझी पुतणी आणि माझा नातू देखील इथेच राहणार. तुझ्या माणसांना या घरामध्ये जागा आहे तर माझ्या माणसांना का नको. आदर्श म्हणतो की अगं पण ती चुकली आहे. तेव्हा सुधा म्हणते की मला मान्य आहे ती चुकली, परंतु तू नाही चुकलाय का कधी आदर्श. सार्थक तू सुद्धा कधी चुकला नाही आहेस का. मला मान्य आहे की शलाका चुकली आहे, परंतु तिने माफी देखील मागितली आहे ना, आणि जर आनंदी इथे राहणार असेल तर शलाका देखील इथेच राहणार. सार्थक म्हणत असतो की पण आई याचा काय संबंध आहे. तर कविता म्हणते की मला माहीत होतं हेच होणार आहे, कारण ही या घरची मुलगी आहे ना म्हणून. एवढं बोलून कविता आता तिथून निघून जाते तर सार्थक आणि आनंदी सुद्धा निघून गेलेले असतात. एक एक करून सगळे तिथून निघून जातात. सुधा मात्र विचारात पडलेली असते की तिने बरोबर केलं की चुकीचं केलं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अण्णा सार्थकला म्हणत असतात की सार्थकराव आमच्याकडून खूप मोठी एक चूक झाली. सार्थक म्हणतो की कुठली चूक. मालती म्हणते की तुमची जी महत्त्वाची फाईल होती ना, बेनारे सरांनी जी आणून दिली होती ती फाईल कुठे गेली ते माहीत नाही आहे. तर आजी म्हणते की मला माहिती आहे ती फाईल कुठे गेली. आनंदी विचारते की कुठे गेली ती फाईल. तेव्हा आंबो आजी म्हणते की ती फाईल तुझ्या भावाने जाळली आणि तेही चुलीत घालून जाळलंय. हे ऐकल्यावर आता सार्थकला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.